मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मोनोरेलमधून सव्वा तासानंतर प्रवाशांची सुटका। पावसाचा रेल्वेला फटका बसल्यानं प्रवाशांची मोनोरेलकडे धाव, मात्र मोनोरेलही चेंबूर भक्ती पार्कमध्येच अडकली। मोनोरेलमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं। घटनेची चौकशी करणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर उपमुख्यमंत्री शिंदेंचाही मोनोरेलमधील अडकलेल्या प्रवाशांसोबत संपर्क। 1.5 तास मोनोरेलमध्ये अडकलेले TV9 मराठीचे प्रतिनिधी सागर शिंदे सुखरूप बाहेर। वेळोवेळी सागर शिंदेंकडून मोनोतील प्रत्येक घटनाक्रमाची अपडेट। कर्मचाऱ्यांनी सांगूनही मोनोरेलमध्ये अधिक प्रवासी चढले। 105 टन कॅपॅसिटीच्या मोनोरेलमध्ये 109 टन प्रवासी असल्यानं इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाला। मोनोरेल प्रशासनाचं स्पष्टीकरण। सकाळपासून खोळंबलेली लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात। ट्रॅकवर पाणी साचल्यानं रेल्वे सेवा दिवसभर विस्कळीत। घरी पोहोचण्यासाठी नागरिकांचा रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास। वसई विरार नालासोपारा पालघरमध्ये पावसाचा कहर। वसईच्या मधुबन परिसराला नदीचं स्वरूप। चारचाकी गाड्या पाण्याखाली, रस्त्यांवर कमरेपर्यंत पाणी। कुर्ल्याच्या LBS रोडवर कमरेहून अधिक पाणी। वाहन चालकांसह नागरिकांची मोठी तारांबळ। NDRF कडून सखल भागातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। वसईच्या सारजा मोरी गावात पूरस्थिती। NDRF पथकाकडून बचाव कार्य। आतापर्यंत 150 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। मिठागरामध्ये अडकलेल्यांनाही आता सुरक्षित बाहेर काढलं। ट्रॅकवर पाणी साचल्यानं रेल्वेची सेवा विस्कळीत। कुर्ल्यात MSFच्या जवानांनी लोकांना ट्रेनमधून शिडी टाकून सुरक्षितरित्या खाली उतरवलंय। राज्यात 12 ते 14 लाख एकरवरील पिकांचं नुकसान। नांदेडमध्ये 8 जणांचा मृत्यू। तातडीने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पनवेल आणि पालघरमधील शाळा बंद। सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम। साताऱ्यातील शाळांना 2 दिवस सुट्टी। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मिठी नदीची पाहणी। मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पाणी पातळी 3.9 मीटर वाढली। क्रांतीनगर कुर्ला परिसरातील सुमारे 350 नागरिकांचं स्थलांतर। नवी मुंबईतही पावसाचा धुमाकूळ। महापेमध्ये रस्ते जलमय। पाण्यात अडकलेली बस बाहेर काढताना चालकाची कसरत। अतिवृष्टीमुळे कोल्हापूरच्या शाहूवाडीतील वारणा आणि कांसा नदीच्या पाणी पातळीत वाढ। रस्त्यावर 4 ते 5 फूट पाणी। 16 गावांचा संपर्क तुटला। शाळा बाजारपेठा बंद। मुंबईसह राज्यभरात जोरदार पावसाची हजेरी। मुंबई अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली। महामार्गावरील वाहतूक ठप्प। राज्यात झालेल्या जोरदार पावसात 12 जणांचा मृत्यू। नांदेडमधील पूरग्रस्त परिस्थितीत 9, तर मुंबईत भिंत कोसळून एका नागरिकाचा मृत्यू। मंत्री गिरीश महाजनांची माहिती। आशिया चषकसाठी भारतीय संघ जाहीर। सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व। श्रेयस अय्यरला संघात स्थान न मिळाल्यानं BCCIवर टीकेची सूर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।